आधीच कॉन्टॅक्ट केला आहे की मी येते म्हणून, तू आहेस का, कारण की तिला सुद्धा पुऱ्या, चिंच पाणी, रगडा, तिकडे आहे शेव, हिहू चपाती चपाती आणि आजचं टेम्परेचर खूप सांगितलेलं आहे, त्यामुळं कडक ऊन लागते जास्त. किती सनस्क्रीन वापरा, काही करा, मोटर लावायला लागते. मामा आली, मामा, बाबा बाबा आली, बाबा. शिक्रापूरमध्ये थोडं महागच आहे, पुण्याजवळ येते ना म्हणून महाग असं. लोणचं आहे रेडी, फक्त गुळ टाकायचं आहे. मला सांगितलं निकिता, तर हीच इकडे. हाय. हुलग्याची उसळ, मोड आलेली हुलगे, इकडे भाकरी. कुठे चालली? कुठे चालली? कुठं? गेट उघडून जाईन ती यांना. अगं ए पिल्लुडे, आपली पाण्याची गाडी नाही आली ग. चल, पाण्याची गाडी नाही आली आता, ती गेली आता निघून. बूर गेली. चल चल. हा चल. पाणी प्यायचं, पाणी आणायला चालली, एवढा एवढा जीव. चला चला चल. अजून नाही आली आपली गाडी. चल इकडे, चल. चला उचल उचल उचल. हा हा हा, आणला पाणी भरून आजी. हाय करा, इकडे या. काय करते? तांबे काढीत असून तिला पाणी वाढला घालला आता आली पाणी प्यायले तिला. अगं मम्मा लागली सांगावं लागतं पाणी. आज आईने काय बनवले? हुलग्याची उसळ. हुलग्याची उसळ, मोड आलेली हुलगे, इकडे भाकरी मस्त आणि लोणचं, गोड लोणचं आहे. आई तुला मी सांगायचंय, गोड लोणचं करायचा. लोणचं आहे रेडी, फक्त गुळ टाकायचं आहे. बाय कर. छान छान कपडे घालून तयार आहे आम्ही. कुठे जायचंय? लोक बाहेर जायचंय. आणि आज वातावरण पण छान आहे, क्लाउडी वातावरण नाहीये, सनी वातावरण आहे. पांढरा दिवस. हा ठेवी ना आता, काही खाल्लं तर खराब. पाणी कसलं? कोणतं? प्यायचं. आत्ता येत. हा गाडी येईन ना आमचे कॅन्डलमुळे बरं पडतं. मी ते आणले. तिथं पण दारावर पाणी येतं इंदोरला. 10 रुपये ते 20 लिटर मिळतं. 10 रुपये ते जार नाही का, जार ते 10 रुपये दारावर. ते पण गार पाणी. इथं कितीला आहे? 15. चाकणला पण 10 रुपयांनी देतात. इथं शिक्रापूरमध्ये थोडं महागच आहे, पुण्याजवळ येते ना म्हणून महाग असं. आणि भाजी वगैरे पण सगळे येतात, फळवाले, भाजीवाले. कचरा गाडी पण 2-3 टाइम येते. इहू चपाती चपाती.
कटिंग करायची आहे ते करून घेते. जवळच आहे इथे, त्यामुळे आता पायी चालले. ऊन पण भरपूर आहे. हे बघा इकडे कडक ऊन पडलेलं आहे, त्यामुळे स्कार्फ वगैरे बांधून, आता स्कार्फ नाही म्हणता येणार आहे, स्टोल पण नाही आहे, डायरेक्ट म्हणजे ड्रेसची ओढणी आहे जुन्या ड्रेसची, तीच ओढणी आता तोंडाला बांधते. आणि आजचं टेम्परेचर खूप सांगितलेलं आहे, त्यामुळं कडक ऊन लागते जास्त. किती सनस्क्रीन वापरा, काही करा, टॅनिंग होतंच. त्यामुळं जेवढं होईल तेवढं तुम्ही आपली बॉडी झाकून घ्या. आता माझे सनकोट नाही आहे, नाही तर सनकोटसुद्धा मी घातला असतं, जेणेकरून माझे हात वगैरे सगळे पॅक झाले असते. पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच विअर करा. लग्नानंतर चांगली ओळख झाली आहे. म्हणजे मला शिक्रापूरमध्ये कुठे जावं तेच समजेना, कारण की पार्लर कोणतं चांगलं आहे तेच माहीत नव्हतं. म्हणून एक दिवस असं सहज गेले ते पार्लरमध्ये, आणि नंतर छान ओळख झाली आहे. चांगली बेस्ट फ्रेंड पण झालेली आहे ती माझी. आणि छान तिचा जे काय म्हणतात फीडबॅक आहे तो पण खूप छान आहे तिच्या मेकअपबद्दल. परत ब्युटिशियन म्हणून तिचं फीडबॅक पण छान आहे. म्हणून म्हटलं तर तिथेच मी जात असते जेव्हा कधी मी शिक्रापूरला येते. तर हेअर कटिंग बाकीचे सगळ्या काही गोष्टी आहेत त्या, म्हणजे जास्त करून मला हेअर कटिंग लागते आणि व्हॅक्सिन लागत असते. तर त्यासाठी मी शक्यतो करते. ॲब्रो वगैरे जास्त करत नाही. आईच्या घरापासून जवळ आहे, त्यामुळे मी काही वेळ चालले आहे. मग तिला मी आधीच कॉन्टॅक्ट केलं आहे की मी येते म्हणून, तू आहेस का, कारण की तिलासुद्धा कधी कधी तिला ना ऑर्डर येत असतात मेकअपचे, ब्राईडचे वगैरे, त्यामुळे तिला बाहेर असते. आता तिला कॉन्टॅक्ट केला, ती बोलली मी आहे ताई, तुम्ही या, मी आहे तिथे. तर आता मी तेव्हाच म्हटलं चला तर पटकन जाऊन येते. आणि इशिकासुद्धा झोपलेली आहे. मग ती झोपेपर्यंत, तिची झोप होईपर्यंत मी जाऊन येईलच लवकर, कारण की ती मी नसले ना राहत नाही. तर खूप घर डोक्यावर घेते. म्हटलं तर चला जाऊया. आणि आता ती इथेच आहे पार्लर, आणि पार्लरचा मला एक तुम्हाला स्पेशल व्हिडिओ द्यायचाच आहे. त्याला काही योग येत नाही चांगला, मी नंतर देईलच तो तिच्या पार्लरचा एक स्पेशल व्हिडिओ. मी ते मेकअप कशी करते काय, आणि फीडबॅक छान असल्यावर, रिव्ह्यूज चांगले असल्यामुळे मला तिचा मेकअप आवडतो. आय थिंक मला वाटतं त्या दीराच्या लग्नामध्ये मी मेकअप केलेला, तो मेकअप हिच्याकडेच केलेला होता मी, माझा आणि माझ्या नंदुबाईंचा. तर खूप छान, खूप असं भडक मेकअप तिचा नसतो, आपल्याला असं हवा तसंच ती करून देते, त्यामुळं छान असतो मेकअप तिचा. मला आत्ता सध्या, आणि मी आले पार्लरमध्ये एंट्री केलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं निकिता, तर हीच इकडे. हाय. तर हिच्याकडेच मी शिक्रापूरला आले मम्मी तर हिच्याकडेच येत असते पार्लरमध्ये. आणि जसं मी तुम्हाला बोलले, लग्नामध्ये सुद्धा मेकअप केला होता इथे. माझ्या दीराचं लग्न होतं, त्यावेळेस आम्ही मेकअप केला होता घागऱ्यावर, तर तो इथूनच केलेला. शिक्रापूरमध्ये मी शोधत होते, मला सापडलं नाही कुठे, पण तू छान करून दिला आहे, जसं मला हवा आहे तसा फेदर कट करून दिलेला आहे. त्यामुळे आता मी मोकळे केस सोडू शकते. थँक्यू सो मच. चलो भेटू पण नंतर आता. मग पंखे चालत आहेत, मोटर लावायला लागते. मामा आली, मामा, बाबा, बाबा आली, बाबा है ना. तरी हे बघा चांदीचं नाणं हा इकडून परिवार चहा आहे ना त्याच्यावर भेटली होती. आणि खूप वर्षापूर्वी स्कीम होती, चांदीचं सोन्याचं नाणं भेटन है ना चहा पावडरच्या पॅकेटमध्ये. तर आम्हाला भेटली होती तिकडे संगमनेरला असताना. आई
दर तुझं याचं काय करणार तू? आणि ही का जस्ट आता उठलेली आहे. बरं झालं लवकर नाही उठली. आणि आमचे मामा आलेले आहे तिकडे झोपलेत. आराम चालू आहे. झोपा झोपा इकडे. आता कंपनीतून इकडे आले ड्युटीवरून. सुट्टी झाली मग डायरेक्ट इकडे आले. मग घरी जाणार आहेत. हे ना मामा? जेवण करा म्हणतो पण नाही जेवणार. मामा म्हणतात आम्ही खाऊन पिऊन आलोय. काय खाल्लं मामा ते कॅन्टीनमध्ये? डाळ भात पोहे लय आयटम मिळतात तिथे. वडापाव काय काय अजून काय पावभाजी. मामाची मजा आहे. माऊची मजा आहे. माऊला पण घेऊन जाऊ आपण. ठीक आहे जायचंय ना? हाय कर ग. हाय कर. मूड नाही आता तिचं. आत्ता झोपेतून उठली. हाय कर ग मामा. हाय कर. इहू हाय. इकडे इकडं इकडे. हाय हाय कर. लय भारी हाय करते. शिकले आता ती पण. कर ना. एवढा काय मास्का लागला? घे करू. कर ना. असं असं करायची वर आलं काय? केळं खाती का? काय म्हणते आजी बघ. हेअरकट पण छान झालेला आहे. मी असे कर. मम्मी करते. मम्मी दाखवून तुला दाखव. हाय कर मामा. हाय पडशील ना मामा. झालेला आहे आता. आवरले वगैरे फ्रेश झाले. मामा गेले रिटर्न घरी. त्यांना म्हटलं होतं थांबा मस्त बेत आहे आज. पाणीपुरी करायची आहे आम्हाला. तर त्यासाठी थांबवलं होतं पण नाही थांबले. उद्या येतील म्हटले नंतर. नाही मेन म्हणजे मलाच जायचं आहे तिकडच्याकडे. आणि आता पाणीपुरी करायची तर तयारी चालू आहे. चहा वगैरे आम्ही घेतला आहे. आणि आता पाणीपुरीचं जे चिंच पाणी आहे गोड पाणी ते करायला घेतलेलं आहे मी. चिंच भिजत ठेवली होती दुपारी आल्यानंतर. आता चिंच पाणी करते. त्याच्यात लाल तिखट मीठ परत जिरा पावडर धना पावडर थोडीशी चवीसाठी टाकायचं आहे. इकडे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून. आणि बाकीचं वाटाणा वगैरे भिजत टाकलं होतं दुपारी. तो पण चांगला भिजला आहे. आणि ते कुकरला उकडून घेणारे सर्व बटाटे ते तो रगडा तर करायचा आहे मला. आणि पाणीपुरीचा मसाला आहे तोही आणलेला आहे. आणि फक्त पुऱ्या तळायच्या आहेत. मग झाली पाणीपुरीची तयारी. तर हे बघा इकडे टाकले आहे चिंच पाणी उकळायला. आता त्यामध्ये आता ॲडिशन करते. काय काय टाकायचं आहे जिरा पावडर आणि ते सगळं टाकून घेते. आणि माझा हेअर कट कसा वाटतोय मला नक्की सांगा कमेंट करून. थोडा लुक चेंज होतो हेअर कट केल्यानंतर. बरं वाटतं. आणि हा नवीन लुक तुम्हाला कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता चिंच पाणी करून घेते मग बोलते. आणि तुम्हालाही रिव्ह्यू देईन की नंतर चिंच पाणी कशी झाली आहे. पाणीपुरीचा मसाला कसा झालेला आहे. रगडा कसा झाला आहे. आणि पूर्ण ओव्हरऑल पाणीपुरी कशी बनली आहे. तर इकडे पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत त्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते. हे बघा भरपूर मोठी होती तळून. जेवढा आकार राहील तेवढं तुम्ही करू शकता याचा. आणि त्यानंतर इकडे पाणी आता रगडा करायला घेतलेला आहे मी. इथे चिंच पाणी केलेलं आहे ते तुम्हाला नंतर दाखवेल. आता रगड्याची तयारी करते. त्यासाठी ही भेटून घेते मी. आणि आता रगडा बनवते. इथे कुकरला वाटाणा घेतला आहे. आता मी बसले पाणीपुरी खायला. इकडे रेडी केली आहे पाणीपुरी पुऱ्या चिंच पाणी रगडा. इकडे आहे शेव आणि इकडे कांदा बारीक चिरलेला. आणि मस्तपैकी आता डिश रेडी करते आणि तुम्हालाही दाखवते डिश रेडी केलेली. आणि मग खाणार आम्ही. पटापट खावं लागतं आणि ते भिजतात ते. आता रिव्ह्यू घेऊ आपण कशी झाली पाणीपुरी. सगळ्यांना विचारते हा. आईपासून सुरुवात. कशी झाली गाई? छान झाली. छान झाली ना. रगडा वगैरे दादा मस्त. अण्णा छान झाली. इकडे इहू कशी झाली? इहू फक्त पाण्यात बुडून खाते. ड्राय सुकी पुरी खाते आहे ना. थोडा अजून पातळ ना. टेस्टला एकदम छान झाली आहे. आणि फक्त रगडा थोडा घट्ट आहे. त्यात आपण हे तिखट पाणी ॲड केलं ना
तरी चालतं. हे पण याच्यात टाकायचं. ती छान झाली. आणि आम्ही किती पुऱ्या खाल्ल्यात मिलू. पोट दुखण ना रात्रीचं. हाय कर. या पुऱ्या खायला या म्हणा. या 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 या. चला आता आम्ही मस्तपैकी पुऱ्या खातो आणि नंतर बोलते. बस आता बस. रात्री झोपणार आहे का तू इहू? इकडे बघ. हाय कर. हाय 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 हाय. तर ह्या मॅडम काही खायचं बंद होत नाही पुऱ्या. सारखं चालू आहे तिचं. आम्ही ऑइलिंग केले इकडे जरा. ओ मम्मा काय बाहेर थांबू. चल बाहेर चक्कर मारू. खरंच घरामध्ये गरम होतंय. बाहेर छान हवा सुटलेली आहे आणि फॅन करते जरा वेळ. तर आता खाऊन पिऊन मस्त पोट भरून खाल्लेलं आहे. मनसोक्त खाल्लेलं आहे है ना. आणि ह्या मॅडम सारख्याच खात आहे. आली माशी तर आता किती वाजले? 10 वाजलेले आहेत. म्हटलं चला इथेच ब्लॉग एंड करते आजचा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी काय काय शेअर केलं तर आईने हुलग्याची भाजी केली होती ती तुमच्यावर शेअर केली. त्यानंतर पार्लरमध्ये गेले हेअर कटिंग वगैरे करण्यासाठी. ते थोडंसं तुमच्यावर शेअर केलं आहे. म्हणजे आपलं डेली रुटीन असतं ते आज तुमच्यावर शेअर केलं आहे. होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा असेच आपले व्हिडिओज पाहण्यासाठी. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर आणि पाणी पित राहा. कारण उन्हाळा वाढलेला आहे त्यामुळे जास्त पाणी पित राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.